नमस्कार मंडळी, आज मी बऱ्याच दिवसातून व्हिडिओ अपलोड करत आहे. मला इथे चॉकलेटची ऑर्डर आली होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आता इथे मी डबल बॉयलरने इथे चॉकलेट मेल्ट करून घेत आहे. आता मला जेवढी लागत आहे चॉकलेटसाठी तेवढी मी काढून घेतलेली आहे मेल्ट करायला. आता अशा पद्धतीने आपण एकदम लिक्विड फॉर्ममध्ये ही चॉकलेट आपण मेल्ट करून घेऊया. यामध्ये मी ड्रायफ्रूट्स वगैरे काहीच घातलेले नव्हते, फक्त प्लेन चॉकलेट आहे ही डार्क कंपाऊंड. अशा पद्धतीने आता हळूहळू ही आपली चॉकलेट मेल्ट झालेली आहे. अशी छान प्लेन मेल्ट करून घ्यायची. आता इथे मी चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे. आता तुम्हाला ज्या साईजचा ज्या आकाराचा हवा असेल तसे तुम्ही घेऊ शकता. मोडला आता काहीच न लावता, तूप किंवा काहीच न लावता डायरेक्ट मी यामध्ये चॉकलेट घालत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हवे तेवढे आपण चॉकलेट बनवून घ्यायचे. आता मला इथे 5च चॉकलेट द्यायच्या होत्या, म्हणून मी एक एक्स्ट्राची 6 अशा चॉकलेट बनवून घेतल्या होत्या. आता छान चॉकलेट आपली जेवढी टाकायची टाकून झाल्यानंतर त्याला छान टॅप करून घ्यायचं, म्हणजे बबल्स असले तर बाहेर निघून जातात. आणि फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटासाठी आपण सेट करायला ठेवूया. आता तुम्ही बघू शकता मी 10 मिनिटांनी चॉकलेट काढलेली आहे. आपल्या एकदम छान अशी चॉकलेट तयार झालेली आहे. आता ही चॉकलेट आपली रेडी झालेली आहे. आपण ही चॉकलेट 10 ते 15 दिवस बाहेर पण ठेवू शकतो, फ्रीज नसताना सुद्धा. अशा पद्धतीने आपण ही सगळ्या चॉकलेट काढून घ्यायच्या. आता मला जेवढ्या चॉकलेट द्यायच्या होत्या तेवढ्या मी इथे रॅप पेपरने पॅक करून घेते. अशा पद्धतीचे मार्केटमध्ये पेपर मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर मिळतात, तसे तुम्हाला जसे हवे तशा आकारामध्ये तसे पॅक करून घ्यायचे. आता त्या पेपरसोबतच आपल्याला ही अशी स्टिक मिळते, त्याच्याने आपण इथे रॅप करून घ्यायचं. छान आपली चॉकलेट पॅक करून घ्यायची. अशा पद्धतीने ही आपली चॉकलेट आता रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली ही मुलांना आपण बाहेरून न देता ही घरच्या चॉकलेटी आपण बनवून देऊ शकतो. तर चला बाय. आवडलं तर सांगा.